नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आता निवडणुकीमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे मराठ्यांपैकी कोणी निवडणुकीत उतरणार नाही, कोणी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार नाही, अगदी अपक्षसुद्धा निवडणूक लढवणार नाही. फक्त ज्यांना पाडायचे त्यांना पाडा, अशा पद्धतीचं आवाहन जरांगेंनी केलं. 30 मार्च रोजी त्यांनी ही घोषणा केली आणि याच्यामागचा आपल्याला संदर्भ देता येऊ शकतो तो म्हणजे 3-4 दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांच्याशी भेट झाली प्रकाश आंबेडकर आणि जरांगे यांची, आणि त्यातून ही नवीन एक काहीतरी एक समीकरण जुळतंय का अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालं. पण त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांना त्यांनी सांगितलं की 30 मार्चपर्यंत थांबा, त्यानंतर मी काय तो निर्णय घेतो. पण 30 मार्चलाच त्यांनी ही घोषणा केली की ते निवडणुकीत उभे राहणार नाहीत. म्हणजे स्वतः तर ते निवडणुकीत उभे राहणार नव्हते, पण अनेक ठिकाणी निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले जाणार होते. पण ही सगळीच योजना जी आहे ती आता बारगळलेली आहे आणि त्यांनी निवडणुकीत उभंच राहायचं नाही, कोणताही उमेदवार उभा राहणार नाही, अपक्षसुद्धा उभा राहणार नाही आणि फक्त तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. आता हे सगळे करत असताना वेगवेगळे मुद्दे समोर येतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत ज्या काही भूमिका घेतल्या, मग ती मराठा आरक्षणासंदर्भात असो किंवा या निवडणुकीसंदर्भात, या भूमिका त्यांच्या प्रत्येक वेळेला बदलत राहिलेल्या आहेत. त्या कधीही एकसारख्या राहिल्या नाहीत किंवा एक दोन मुद्दे जे काय असतील त्याच्यावर ते ठाम राहिलेत, त्यांची पूर्तता केली आहे आणि मग त्यानंतर आणखी एखादा मुद्दा आणलेला आहे. तर असं काही झालेलं नाही. एक मुद्दा घ्यायचा, मग पुढच्या वेळेला दुसरा मुद्दा घ्यायचा, तिसरा मुद्दा घ्यायचा, असं करत करत रोजच्या रोज नवीन नवीन मुद्दे, नवीन नवीन प्रश्न निर्माण करायचे आणि सरकारसमोर एक आव्हान निर्माण करायचं, असा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. मग सुरुवातीला सरसकट आरक्षण द्या, मग कुणब्यांचं आरक्षण द्या, मग नंतर सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या, असे वेगवेगळे मुद्दे ते आणत राहिले. आणि त्यातून सरकारला कसं आपण अडचणीत आणू, आपल्या मागे कसा सगळा मराठा समाज आहे, त्यामुळे आपण काही निर्णय रोजच्या रोज बदलले तरी मराठा समाज आपल्यालाच पाठिंबा देणार, हे गृहीत धरून त्यांनी अशा पद्धतीने रोजच्या रोज निर्णय बदलले. आणि त्याच्यामुळेच अनेक कार्यकर्ते जे त्यांच्यासोबत होते अनेक दिवसांपासून आंदोलनामध्ये, या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली जाहीररित्या. आणि ती टीका योग्यच होती की रोजच्या रोज तुम्ही आम्हाला काही न विचारता, आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता तुम्ही स्वतःच्या स्वतःच निर्णय घेता की अमुक हे आम्हाला पाहिजे, अमुक ते पाहिजे सरकारकडून, तर आत्ताच्या आत्ता निर्णय घ्या, अमुक वेळेलाच निर्णय घ्या, लगेच GR काढा, लगेच कायदा बदला. हे सगळ्या ज्या काय मागण्या रोजच्या रोज त्यांच्या वाढत चालल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांच्यातल्याच लोकांमध्ये एक अविश्वासाचं आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालं की नक्की हे मागतायत काय, आपल्याशी कोणती चर्चा होत नाहीये. आणि अगदी तशाच पद्धतीचा संभ्रम आणि तशाच पद्धतीची कृती त्यांच्या आता निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा आहे. मग निवडणुकीला आम्ही सगळे उभे राहणार आहोत, मग प्रत्येक तालुक्यातून उमेदवार उभे केले जाणार आहेत, 5-5 उमेदवार केले जातील, आणखी काय 10 उमेदवार उभे केले जातील, सगळ्यांनी उभं राहायचे, लोकसभा निवडणूक लढवायची आहे, असं सुरुवातीला ते म्हणाले होते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत गेला. मग लोकसभा लढवायची नाही, विधानसभा लढवूया, मग अपक्ष पण लढवूया. तर अशा पद्धतीने रोजच्या रोज नवीन नवीन गोष्टी बाहेर येत राहिल्या. मग खरोखरच निवडणूक लढवायची आहे का की केवळ एक घोषणाबाजी आहे, हे सुद्धा कळायला मार्ग नाही. बरं, त्या संदर्भात सुद्धा मराठा आरक्षण आंदोलनामधले इतर जे कोणी कार्यकर्ते असतील, सोबतचे जे कोणी पदाधिकारी असतील, त्यांच्याशी काही बोलणं होत होतं का तेही कळायला मार्ग नाही. त्यामुळे रोज जरांगेंची भूमिका ही अशी बदलत राहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही की कधी काय भूमिका घेतील आणि आपल्यालाच अडचणीत आणतील हे माहिती नाही. मुळातच एखाद्या ठिकाणी 5-5 उमेदवार उभं करणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि ते सुद्धा लोकसभेसाठी. ती काही छोटी निवडणूक नाही. एका लोकसभेमध्ये जवळपास 7-8 जर विधानसभा मतदारसंघ असतील, ते एवढ्या मोठ्या भागासाठी जर निवडणूक लढवायची तर केवढी तयारी लागते, केवढा जनसंपर्क लागतो, त्याच्या आधी तुम्हाला एक अनुभव लागतो, काम केलेलं असलं पाहिजे. केवळ एक आंदोलन केलं म्हणून एक कोणतरी मराठा उमेदवार उभा राहिला म्हणून तो लगेच जिंकून येत नाही किंवा तो प्रभाव पाडू शकत नाही. पुन्हा त्यासाठी काही खर्च येणार आहे.
निवडणूक लढवायची म्हणजे त्यासाठी काही तुम्हाला डिपॉझिट ठेवावं लागेल. ते 5-25 हजार रुपये ते ठेवायचे कोणी? कोण देणार आहे ते पैसे? हा सुद्धा प्रश्न आहे. मराठा समाज जर गरीब आहे असा दावा जरांगे करतायत, तर तो गरीब समाज हे एवढे पैसे आणणार कुठून? आणि नुसते अर्ज भरला म्हणून होत नाही. त्या ठिकाणी फिरावं लागतं, त्यासाठी ताफा सोबत असावा लागतो, गाड्यांचा ताफा लागेल, कार्यकर्त्यांचा ताफा लागेल. हा सगळा खर्च करणार कोण आहे? हा सुद्धा प्रश्न होता. त्यामुळे घोषणा करणं सोपं आहे, मी निवडणूक लढवणार नाही आहे स्वतः, पण आमचे कार्यकर्ते लढवतील. म्हणजे ह्यांनी स्वतः अंग काढून घेतलं, पण बाकीच्यांनी लढवा तुम्ही निवडणूक, तुमचे पैसे खर्च करा आणि लढवा. ही जी भूमिका होती ती लोकांना पटणारी नाही. आणि मग लोकांचा अविश्वास निर्माण होतो आणि त्यातून मग त्यांची पळापळ सुरू झालेली की आधी निवडणुकीला तयारी दाखवायची, मग आपण विधानसभेला लढू म्हणायचं, मग अपक्ष पण लढवू म्हणायचं. आणि आता तर अपक्षही नको, आता तुम्हाला काय करायचं ते करा, कोणाला पाडायचे ते पाडा, पण आम्ही काही निवडणुकीत उतरणार नाही, आम्ही राजकारणात उतरणार नाही. मग हा सगळा बदल झाला कशामुळे जरांगेंमध्ये? हा प्रश्न निर्माण होतो. आधी जो काही जोश होता लोकसभा निवडणुकीत उतरायचं म्हणून, तो अचानक कमी का झाला? का तो खाली येत गेला जोश? जेव्हा प्रकाश आंबेडकरांची त्यांची भेट झाली तेव्हाही ते म्हणत होते की 30 मार्चपर्यंत मी कळवतो. मी लोकांना अपेक्षा होती की कदाचित 30 मार्चला प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जायचं किंवा सोबत जायचं नाही, यापैकी एखादा काय ते निर्णय घेतील अशी अपेक्षा होती. मग समजा प्रकाश आंबेडकरांसोबत जायचं आणि निवडणुका लढवायच्या असं एक तर ते ठरवू शकले असते, किंवा प्रकाश आंबेडकरांसोबत जायचं नाही पण आपण निवडणुका लढवायच्या असंही ठरवू शकले असते. पण दोघांपैकी काही न ठरवता त्यांनी थेट निवडणुकीतून माघारच घेतली. मग हे कसं काय झालं? मग याचा एक पैलू असा असू शकतो की एक तर प्रकाश आंबेडकर जे आहेत ते महाविकास आघाडीसोबत त्यांची चर्चा चालू होती, त्यांना त्याच्यामध्ये यायचं होतं, त्यांनी ज्या काही जागा सांगितल्या होत्या, प्रस्ताव ठेवले होते, तेवढे प्रस्ताव त्यांना मान्य नव्हते. त्यांनी 4 जागा त्यांना दिल्या पण त्या त्यांना मान्य नव्हत्या. त्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला, आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातोय त्यांनी सांगितलं, आणि ते बाहेर पडून थेट मग जरांगेंकडेच गेले. त्यातून कुठेतरी हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यात प्रकाश आंबेडकर आणि जरांगे जे एकत्र आले तर त्याच्यामुळे कोणाला फटका बसू शकतो निवडणुकीत? तुम्ही जा विचार करा की हे दोघं एकत्र आले तर कोणाला फटका बसू शकतो? हा प्रश्न निर्माण होतो. मग तो फटका बसू नये यासाठी मग अनेकांचे प्रयत्न चालू असतील की प्रकाश आंबेडकर गेले तर ठीक आहे, आपल्यासोबत आले नाहीत, महाविकास आघाडीने आता त्यांना सोबत घेतलेलं नाही, कदाचित म्हणतायत अजूनही की आमचे काही दारं बंद झालेली नाही, चर्चा चालू राहणार आहेत, पण आता अर्थात ते होण्यातलं दिसत नाहीये. पण हा फटका जो आहे तो नक्कीच महाविकास आघाडीला बसू शकला असता, अशी भीती त्यांच्या मनात असावी कदाचित, की प्रकाश आंबेडकर जरांगेंसोबत गेलेत आणि जरांगेंचे एक दोन समजा उमेदवार उभे केले काही, आणि त्यांना प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला, त्यांच्यात काय जागा वाटप झालं, तर त्याच्यामुळे नुकसान जे आहे ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतं. मग ते नुकसान का सहन करायचं आपण? मग त्यातूनच कदाचित हे असं ठरलं असावं की बाबा निवडणुकात लढवायची नाही. आणि अगदी स्पष्ट आहे, कारण का जरांगे यांचा सातत्याने विरोध सरकारला होता हे ठीक आहे, मी सरकारशीच त्यांची बोलणी चालू होती, पण ती फक्त सरकारशी बोलणी राहिली नाहीत, त्यांनी वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीसांवर असेल, छगन भुजबळांवर असेल, भारतीय जनता पार्टीवर असेल. ते केवळ सरकारबद्दलचे असलेले त्यांचा काय रोष नव्हता, तो फडणवीसांविरुद्ध होता. तो बामणी कावा म्हणून त्यांनी शब्दप्रयोग केला, त्यावरनं लक्षात आलं की त्यांचा काहीतरी वैयक्तिक याच्यामध्ये राग दिसतोय, द्वेष दिसतोय. मग अर्थात याच्या मागे बोलविता धनी कोण आहे असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला. आणि म्हणूनच जर जरांगेंसोबत प्रकाश आंबेडकर गेले तर फटका बसू शकतो, तो सत्ताधाऱ्यांना बसेल अशी शक्यता दिसत नाहीये, पण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. कारण आधीच त्यांच्या म्हणजे उद्धव ठाकरे गट असो किंवा शरद पवारांचा गट असो, यांचे अनेक आमदार तिकडे गेलेले आहेत, आज त्यांच्या पक्षात नाही आहेत. त्यामुळे ते पक्ष दोन्ही दुबळे झालेले आहेत. काँग्रेस पक्ष फक्त न फुटता राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर प्रकाश आंबेडकर जरांगे एकत्र आले तर आपल्याला फटका बसेल आणखी, अशा भीतीतून मग हा कदाचित निर्णय जरांगेंनी घेतला असेल की ज्यांच्या विरुद्ध आपण बोलतोय, ज्या सरकार विरुद्ध बोलतोय, त्यातल्या
नेत्यांविरुद्ध, त्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विरुद्ध बोलतोय आपण, त्यांनाच जर फायदा होणार असेल निवडणुकीत उतरल्यामुळे आणि प्रकाश आंबेडकरांसोबत गेल्यामुळे, तर कशाला हे करायचं? आणि यासाठी त्यांना निश्चितपणे कोणीतरी सांगितलं असावं, कोणी सल्ला दिला असावा की हे तुम्ही करूच नका. आणि त्यातून मग 30 मार्चला त्यांनी निर्णय घेतला की आपण निवडणुकीमध्ये उतरायचंच नाही. हेच असू शकतं. म्हणजे हेच आपण त्याच्यामध्ये तर्क बांधू शकतो हा. कारण 30 मार्च ही तारीख त्यांनी दिली होती प्रकाश आंबेडकरांना की मी बघतो, तुमच्याशी बोलतो, पण 30 मार्चपर्यंत थांबा. मी थांबण्याची गरज काय होती? जर त्यांना आधीच माहिती होतं लोकसभेला निवडणुकीला उभं राहायचंय, काही करून 5-5 उमेदवार उभे करायचे, हा जेव्हा त्यांनी ठामपणे विचार केला होता, तो अचानक निवडणूक न लढवण्यापर्यंत विचार कसा काय आला? काही पळापळ त्यांची झाली. तर कुठेतरी त्यांना सांगितलं असेल, बोलव इथे धनी कोणी असतील त्यांनी सांगितलं असेल, ते आता बास झालं, आता आवर्त घ्या, आणि केलं तर फटका आम्हालाच बसू शकतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.